GD9 महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। 27 सप्टेंबरच्या रात्रीला येवल्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने जोरदार धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यात सोयाबीन, मका, कांद्याचे पीक, रोपांचं आदी पिकांचे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले असून तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश येवला प्रांत बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन यांनी कर्मचाऱ्यांना दिल्यानं येवल्याच्या पूर्व भागात अंदरसूल शिवारात SB तिडके, ग्राम महसूल अधिकारी अशोक अडसरे, ग्रामपंचायत महसूल अधिकारी व संतोष गोसावी, कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून आज दिवसभर अंदरसूल शिवारात प्रत्येकाच्या शेतावर जाऊन पंचनामा करत होते। शेतकऱ्यांचे 80 ते 90% नुकसान झाल्याचं कृषी सहाय्यक संतोष गोसावी यांनी सांगितलं। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे GD9 न्यूजचे गजानन देशमुख यांनी। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता आपण एका शेतामध्ये आहोत आणि आता 2 दिवसापूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने या येवली तालुक्याच्या पूर्व भागात धुमाकूळ घातला आणि धुमाकूळ घालत असताना या परिसरामध्ये जे पिकं आहेत, सोयाबीन आहे, मका आहे, कांद्याची रोपं आहेत, कांदे लावले कांदे आहेत, हे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि सरकारने आदेश दिलेले आहेत का तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे हे कृषी सहाय्यक असतील, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी असतील किंवा सर्कल तलाठी हे संपूर्ण कामाला लागले आहेत। आज दिवसभर ते फील्डवरती आहेत, अनेका शेतामध्ये पंचनामा करण्यासाठी आले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपल्या सोबत आहेत महसूल अधिकारी आहेत। मला सांगा का तुम्ही आज सकाळपासून पंचनामे करताय, काय तुम्ही किती पंचनामे केले असाल, कसा कालावधी असणार तुमचा? आज आम्ही एकूण 50 पंचनामे केलेले आहेत आणि या पूर्ण प्रोसेस साठी मला वाटतं 7 ते 8 दिवस लागतील। अच्छा, साधारणतः नुकसानीची परिस्थिती काय सांगाल? बघताय तुम्ही फिरताय, काय सांगाल नुकसानी कशा प्रकारे झाले? भरपूर नुकसान झालेले, जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये नुकसान आहे। सगळ्यात सोयाबीन असेल, कांदा असेल, मका असेल, मका आहे, कांदा आहे, सगळीकडे नुकसान। याच्यासाठी तुम्ही काय काय शेतकऱ्यांना काय सांगताय का? काय काय डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आपल्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सांगा की शेतकऱ्यांना काय काय कागदपत्र तयार करायला? त्यासाठी आधार, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर आणि असेल तर फार्मर आयडी असेल तर नक्कीच आपल्यासोबत आता ग्रामस्थ अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। पाण्यामध्ये सध्या आपण त्यांचे पंचनामे चालू आहेत। मला सांगा, सकाळपासून तुम्ही फिरत आहात, कसं सांगाल, कसं याच्याकडे बघताय तुम्ही पंचनामे करताय? शेतकरी तुम्हाला सारखे फोन येत आहे, कसं तुम्ही याला कशा प्रकारे तुम्ही याच्याकडे बघून पंचनाम्याला सुरुवात केली? आज या अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। साधारणपणे 80 ते 90% नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आम्ही आज सकाळपासून फिरत आहोत, 50 पंचनामे आम्ही केलेले आहेत। सर्व ठिकाणी आजचा ही जी बस आपण उभे आहोत अशीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे आणि जास्तीत जास्त नुकसान झालेलं असल्याने आम्ही शक्यतो सर्वांना सांगून सर्वांच्या फील्डवर जाऊन आम्ही पंचनामा करत आहोत। नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं आहे। नक्कीच नुकसान भरपूर प्रमाणात झालं आहे। आपल्यासोबत कृषी सहाय्यक आहेत, कृषी अधिकारी आहेत, गोसावी साहेब त्यांच्याकडे। मला सांगा का तुम्ही सकाळपासून पंचनामे करतात, कशा प्रकारे पंचनामे चालू आहेत, काय म्हणजे साधारणतः याच्यावरती किती टक्के तुम्ही याच्यावरती आता बघणार आहात? कसे नुकसानीचा भाग बघितला? मला येवला तालुक्यात 27 तारखेला झालेल्या अतिवृष्टीच्या नुसार काल माननीय तहसीलदार साहेब येवला यांचा आदेश प्राप्त झाला आणि आम्ही पूर्ण तालुकाभर 3ही यंत्रणा, महसूल विभाग, पंचायत समिती व महसूल कृषी विभाग हे 3ही यंत्रणा पंचनामे करण्यासाठी आपण ग्राउंड लेवलवर आज पंचनामे सुरुवात केलेली आहे। आपण अंदरसूल येथे आज पंचनामे चालू केले। आज फिरत असताना बरेचसं म्हणजे मका असू, सोयाबीन असू, कांदा असू, कांदा रोप असू, याचं मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 70 ते 80% नुकसान हे आम्हाला दिसून येत आहे आणि लवकरच आम्ही ते शेताचे पंचनामे करून शासनाच्या धोरणानुसार दिवाळीच्या आत शेतकरी बांधवांना निधी कसा लवकरात लवकर वितरित केला जाईल याचं नियोजन केलेलं आहे। नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर आपण साधारणतः आज पंचनाम्याला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून पंचनामे सुरुवात झाले आहे आणि आज पंचनामे 70 ते 80% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। हे असताना त्यांचं म्हणणं पंचनाम्याला सुरुवात झाली आहे, पण खरोखर त्या दिवाळीपर्यंत या बळीराजाला कशा प्रकारे या शासनाच्या मदतीचा आधार आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला।